तर आता आम्ही चाललेलो आहोत महाकाल मंदिरामध्ये. तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग बघितलेच असेल. त्याच्यामध्ये ऊन आहे म्हणून मला असं चक्कर येते गाईज. फर्स्ट नवग्रह मंदिर, सेकंड काल भैरव आणि आता थर्ड काल भैरव. इकडे आलेलो आहोत आम्ही महाकाल मंदिरात. चलो आपण आपली यात्रा सुरू करूया. इथे आल्यावर या ऑटोमध्ये बसायला मजा येते, हो ना. 100 रुपीज पार्किंग आहे. ते मंदिर किती छान छान आहे ना, ते बघ. मस्त आहे ना. एक नंबरचा गेट आहे, बघू शकता तुम्ही. तर आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिरात. चलो. ओ त्यांना चला पटपट. सो कार पार्किंग करून तुमची जी काही गाडी असेल ती पार्क करून 100 रुपीज पार्किंग आहे. त्याच्यानंतर 50 रुपयामध्ये तुम्ही रिक्षा करून येऊ शकता. 1 नंबर गेटवरून तुम्हाला सगळ्यात जवळून मंदिराचं दर्शन करायला भेटेल, एवढं लक्षात ठेवा. सो फर्स्ट नंबर गेटला आम्ही उतरलेलो आहोत. चलो जय श्री महाकाल. परत एकदा महादेवांनी आम्हाला बोलवलेलं आहे दर्शनाला. 2-2.5 महिने झाले, याच्या आधी आलो होतो आम्ही, आता परत आलेलो आहोत, हो ना आम्ही. झाल्यावर अगदी प्रसन्न वाटतं. असं वाटतं की सगळं संसारचं दुःख तिकडे कुठे विसरून चाललेलं. हा ब्रिजवर आहे. या ब्रिजवरून आम्ही चाललेलो आहोत. ते उशिरा लक्षात येतं. वाव, इथं किती मस्त व्ह्यू आहे. गाईज इथं फोटोशूटसाठी वगैरे खूप मस्त आहे. मी इथे कधीच असं एकटी फिरायला येत नाही. मी माझ्या फॅमिलीसोबत एकटी फिरायला येत नाही म्हणण्यापेक्षा मला माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवायचं असतं जे काही आहे. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत वरती. काय झालं? बाबांचा प्रसाद घेतलेला आहे. हा, काय विषय, पेढे खाल्ले ना प्रसादाचे. वाव, कुठे गेलो तर आमचं फोटोशूट. फोटोग्राफर आमचे फोटो काढतच असतात, बघू शकता तुम्ही. जम लागला मग झोप येते मला. हा ना, ऊन खूप आहे, पण इथे खूप ऊन आहे, म्हणजे असं लागतंय इथे ऊन. पण आता कसं आहे, संध्याकाळी यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे आम्ही आत्ता आलो, कारण इथून पुढे आम्हाला ओंकारेश्वरला निघायचं आहे म्हणून. तर तो पण ब्लॉग तर बघायचाच आहे तुम्हाला, पण आत्ता पुरतंच आलो. हे हा 1 नंबरचा गेट पहिल्यांदा आलो आपण ना. हा, तुम्ही आले असाल भाऊ. तर आता इथून समोर मंदिराचा रस्ता आहे. ह्याच्या खाली मस्त पाणी आहे, असं इकडून पण पाणी, इकडून पण पाणी. खूप छान वाटतंय. आजूबाजूचा परिसर पॉवरफुल आणि मस्त आहे. कधी एकदा महादेवांचं दर्शन करू, त्यांचं सुंदर मुख बघू असं झालंय मला. मूर्ती बघू शकतात. संध्याकाळचा व्ह्यू तर खूप मस्त आहे. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघा, तो व्लॉग मी टाकलेला आहे. महाकाल लोकचा नाईट व्ह्यू कसा आहे तो नक्की बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल. काढायची आहे बाजूला. आणि आता आपण जाऊया मंदिरात. इथे आरतीचं टायमिंग वगैरे दिलेलं आहे, बघू शकता. संध्याकाळची आरती.
द्वारिका. जय श्री महाकाल. नमः पार्वती पदे महादेव. काय ग मोबाईल वगैरे इथे तुम्हाला ठेवावे लागतील लॉकरमध्ये. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. तर आम्ही दर्शन वगैरे करून आलो, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही लॉकरमध्ये ठेवलं होतं. सो आतमधलं व्हिडिओ मला नाही घेता आलं. हां, तर तुम्ही चिंता करू नका, तुमची नंदिनी अजून तुम्हाला महाकाल फिरवणार आहे. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा, अजून संपलेला नाही आहे. कारण की आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. इथला डेमध्ये कसं दिसतं हे बघायचं आहे आपल्याला. चाललो ओंकारेश्वर. इथले पिलर्स वगैरे खूप मस्त आहे. कोरीव काम बारीक बारीक केलेलं आहे याच्यावरती, हे ना डालब्या, कोरीव काम केलेलं आहे याच्यावर. महाकालची स्टोरी खूप सुंदर आहे आणि इथे तोच येऊ शकतोय ज्याला स्वतः महाकाल बोलवतात. आणि माझं तकदीर खरंच खूप छान आहे की मी आता 5व्यांदा की 6व्यांदा महाकालला आलेली आहे. खरंच नशीब म्हणावं लागेल. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करावा लागतो. फक्त तुम्ही मंदिरात याल, देवाचं दर्शन घ्याल, देवाला भेटाल, देवाशी बोलाल, मनापासून दर्शन घ्याल, तेवढ्यापुरतं तुम्ही तुमचे सगळे निगेटिव्ह थॉट्स बाजूला ठेवाल. आणि झालं असं नसतं गाईच. तर 2 मिनटं. तर आपलं मनही स्वच्छ पाहिजे आणि आपलं मनही स्वच्छ पाहिजे. आपण शिव्या नाही दिल्या पाहिजे. माहिती आहे की आजकालची दुनिया कशी झाली आहे, बट आपण रिॲक्ट नाही व्हायचं. समोरच्याच्या मनाप्रमाणे आपण रिॲक्ट नाही व्हायचं प्रत्येक गोष्टीला. आणि मन शांत ठेवायचं, देवाचं नामस्मरण करत राहायचं. तेव्हा जाऊन आपल्याला पण चांगली बुद्धी येते आणि प्रत्येक गोष्ट आपली व्यवस्थितपणे पार पाडते. कारण आपलं मेन म्हणजे मनच शांत असतं. हो ना मम्मी? तिला ऊन लागते, तिला खूप चक्कर येते. इथे ऊन फार जास्त आहे. पण गाईज, तुम्हाला प्रॉपर महाकालची स्टोरी बघायची असेल, काय आहे महाकालची कथा जर ऐकायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा तुम्ही. मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की पाठवेल, कारण की ते व्हिडिओज PC मध्ये सेव्ह केलेले आहे म्हणून. पण जर तुम्हाला ती स्टोरी ऐकायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहा. मी नक्की तुम्हाला ती स्टोरी दाखवेल. आणि कमेंट करत जा तुम्हाला काय वाटतं काय नाही. तर तिकडे बघू शकता महाकाल. तुम्ही जेवढं फिराल तेवढं कमी आहे आणि खूप सुंदर आखीव आहे. इथे मूर्त्या पण आहे, बरोबर आहे, बट त्या मूर्त्या तिकडे आहेत आता. आणि आता आम्ही रिटर्नला निघालेलो आहोत. महाकाल लोकचं पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेला आहे नंदिनी क्रिएटर चॅनलला, जाऊन बघा. आणि अशाच नवनवीन लोकेशनसोबत, देवदर्शनांसोबत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि अशीच धमाल मस्ती करत राहूया. सो बाय अँड सबस्क्राईब. राधे राधे. जय श्री महाकाल.